वृत्तपत्रांवर फ्रंट पेज जाहिराती, न्यूज चॅनल्सवर स्पॉन्सर्ड मुलाखती, शहरभर लागलेले होर्डिंग्स, सोशल मीडियावर असलेला सक्सेस स्टोरीजचा पाऊस आणि या सगळ्यांच्या मागे उभं राहिलं 100 कोटींचं साम्राज्य। पुष्पा स्टाईल डायलॉग मारत उठ मुला जागा हो, आरसीसीचा धागा हो म्हणत लाखो मुलांना मोटिवेट करणारा हा मोठेगावकर नीट पेपर फुटीचा सूत्रधार निघाला। डॉक्टर बनण्याचं स्वप्न विका, IITचं स्वप्न विका, UPSC टॉपर बनण्याचं स्वप्न विका आणि आईवडील त्यांच्या आयुष्याची कमाई एका कोचिंग क्लासच्या फी मध्ये ओततात। एका विद्यार्थ्याच्या मार्क्सवर 50 बॅनर्स लागतात, एका टॉपरच्या नावावर हजारो ऍडमिशन्स होतात, पण जे हजारो विद्यार्थी अपयशी झाले त्यांचा कोणी उल्लेखही करत नाही। भारतात कोचिंग इंडस्ट्री शिक्षण कमी, मार्केटिंग जास्त झाली आहे। लेक्चर कमी, डायलॉगबाजी जास्त, नॉलेज कमी, PR जास्त। एका टीचरच्या एंट्रीला बॅकग्राऊंड म्युझिक वाजतं, त्यांच्या डायलॉगवर स्टुडंट्स टाळ्या वाजवतात आणि हळूहळू शिक्षक गुरु कमी आणि सेलिब्रिटी जास्त बनतो। इतकं सेलिब्रिटी वर्शिप वाढतं की विद्यार्थी मार्क्स कमी आणि टीचरचा ॲटिट्यूड कॉपी करायला लागतात। जर एखादा टीचर सतत स्वतःची ब्रँड बिल्डिंग तयार करण्यात व्यस्त असेल तर विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे की आपण खरंच शिक्षण घेतोय की मार्केटिंगचा भाग बनतोय।